नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत हेल्दी व पौष्टिक पालक भाजीची पोळी. मुलं पालक भाजी खायचं म्हटलं की नको म्हणतात, मग असं चटपटीत काहीतरी बनवून दिलं तर खातात. पालक भाजी घेतलेली आहे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून घेतली भाजी 2-3 पाण्याने, बारीक चिरून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे. कोथिंबीर टाकायचे. कोथिंबीर पण धुवून टाकले. लसण पाकळ्या टाकायच्यात. हिरवी मिरची जास्त टाकलेले आहे, छान लागतात. जिरे टाकायचे 1 चम्मच. पनीर टाकायचं आहे. पनीर पण बारीक कट करून टाकलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचे. मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे. बारीक बनवलं आहे. गव्हाचं पीठ घ्यायचे. तीन वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. मीठ टाकायचंय चवीपुरतं. मीठ एकत्र बनवून घ्यायचे पिठामध्ये. पालकची पेस्ट टाकायची आहे. लागण अशी टाकायची आहे. पाणी टाकायचं नाही, पालकची पेस्ट टाकायची आहे. एकत्र बनवून घ्यायचे. पाणी टाकायचं नाही. टाकायचे आहे. लागण अशीच टाकायची आहे. पालकच्या पेस्टमध्येच पीठ बनवून घ्यायचंय. सगळी टाकायची आहे पेस्ट. छान असं पीठ बनवून घ्यायचंय. चपातीसाठी बनवतो ना, अगदी तसंच बनवून घ्यायचंय. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मऊ पीठ बनवून घ्यायचंय. घट्टच आहे पीठ. अर्धा कप पाणी टाकायचं आहे. जास्त नाही, अर्धा कपच टाकलेलं आहे पाणी. तेल टाकायचं आहे आणि मऊ बनवून घ्यायचंय. तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मऊ बनवून घ्यायचे पीठ. तयार झालेलं आहे पीठ. छान असं झालेलं आहे आणि मऊ पण झालेलं आहे. असंच ठेवायचं आहे 10 मिनिट. झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट ठेवायचं आहे. मऊ पीठ झालेलं आहे. गव्हाचं पीठ घ्यायचंय. थालीपीठ लाटून घ्यायचंय. पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर थोडंसं मळून घ्यायचं आहे. मऊ येते. लाटून घ्यायचे. तेल लावायचे. दोन्ही साईडनी पण तेल लावायचं आहे आणि बंद करायचंय.
गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि लाटायचं आहे. चवीला तर खूपच छान लागतात. बनवायला पण एकदम सोपे आहेत. दोन्ही साईडनी पण लाटून घ्यायचे. झालेलं आहे बनवायचं. तवा पण गरम झालाय, भाजून घ्यायचे. थोडंसं तेल टाकायचंय तव्यावरती, चिटकणार नाही. टाकायचं आहे. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असं थालीपीठ भाजून घ्यायचंय. असेच बनवून घ्यायचे. थोडंसं पीठ घ्यायचंय आणि हातावरती मऊ बनवून घ्यायचंय. दोन्ही साईडनी पण भाजायचे. गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असं भाजायचं आहे थालीपीठ. भाजल्यानंतर तेल लावायचे. तेल लावायचे. तेल लावून दोन्ही साईडनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचंय. छान असं भाजलेलं आहे. असेच बनवून घ्यायचे. अशाच बनवून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित भाजायचे आणि भाजल्यानंतरच तेल लावायचं आहे. तेल लावायचे. भाजलेलं आहे. असेच बनवून घ्यायचे आहेत. बनवायचे झालेले आहेत. खमंग व झटपट होणारी पौष्टिक अशी पालक पोळी तयार झालेली आहे. छान झालेली आहे. मुलांना एकदा बनवून दिली ना तर खूप आवडीने खातील. मऊ झालेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. कढीसोबत चटणीसोबत खूप छान लागते ही पोळी.